मामा ओ मामा उठा ना. लय आवाज झोपले काय कधी झाले जा आवडत असेल रात्री झोपत नाही होती लय बांधली मास का बरं? काय असंच. तिला काही बांधायची इंधन आला ना हा कुठे ती येऊन कशाहून? कावर नाही तुम्ही ना खरं सांगू का लय डोक्यावर चढून ठेवलंय. काय सांगू सुन बाई लय मोकऱ्यावर होईल त्या टायमाला आमचं आता काय. तुम्हाला करताना असं वाटलं नाही का थोडी तोंडाळ असेल काय असेल? तो आमचं लव्ह मॅरेज होतं ना त्याच्यामुळे एवढं नव्हती बोलत ती. लव्ह मॅरेज आहे का? हम्म. म्हणून डोक्यावर चढवलंय. पण ती आता डोक्याच्या खाली उतरायला राजी नाही. तुम्ही थोडं बोलायचं ना हाताखालून काढायचं ना. लय फार हाणू हाणू कटाळा आलाय फार मनगटे गेली. तुम्ही ना थोडं त्यांच्याकडे लक्ष देत जा. काय करत्या काय नाही करत्या कुठं जात्या. तर किती लक्ष द्या सांग बरं. आता घरचं पाहायचं का दारचं पाहायचं का बायकोचं पाहायचं का पोऱ्याचं पाहायचं का सुनाचं पाहायचं कोणतं पाहणं सांगतो. काय थोडा फोन चेक करावा त्यांना जास्त फोन नाही द्यायचा. कामात घालायचं मामा तुम्ही लक्षात नाही देते म्हणून असे. फोन एक कोणाला करीत नाही एवढी मला पण मग ते माशी लय टकरी येत. नाही तर द्या ना माहेरी काढून थोड्या दिवस जिरू द्या ना. तू मग तिला माहिती आहे मला ते तुझी घर सोडायला राहते नाही. नाही थोडं गोड बोला. मला तुझ्या आईची तब्येत बिघडली काहीतरी म्हणून आहे ना काढून द्या सोडून द्या तुम्ही जाऊन आणि आणूच नका. बरं मी काय होतो काय ते जाऊन मरत काय तर मा सगळं भांडीच भांडी तुझ्या सगळे बरोबर वागत नाही. त्यांचं पोट दुखत मी तुमच्याशी बोलते बसते ना. मग पोट तू का जायचं दवाखान्यात तपासून यायचं. तुम्ही या ना सोडून माहेरी. ते ऐकलं पाहिजे ते आवत असं ना. काहीतरी गोड बोलून घेऊन जा म्हणा डाग एखादा डाग करतो म्हणा तुला चाल. अगं नाही ती घर सोडित नाही. एखादा डाग करतो म्हणा काहीतरी असं सांगा लालूच लावा थोडी जायला. एखाद्या खुडू कोंबडी जरा घर धरलं ना हा. तुला सांगतो ती घर सोडायला राजी नाही घरच. हा वैताग आला वैताग. मग आता कुठं सोडते नेऊन? कोण सोडीत आता आपले दात ना आपलेच वट. मला लय त्रास दिलाय. उठले का त्यांचं तोंड चालू झोपले का त्यांचं तोंड चालू बसले का त्यांचं तोंड चालू. कुठं तरी त्यांचं तोंड बंदच नसतं. मी काय तो आता ते तिचा भाऊ तसच ती तशीच काय काय करणार आपण. त्यांना फोन करून सांगायचं ना घेऊन जा ना म्हणायला. काय ते नाही ऐकते ते कटाळे आणि आपण कंटाळ कुठं जायचं आपण. तर कुठं जाते आता मला एकच आहे. मला जाता लय टेन्शन आलं ना सुन बाई मी आता डायरेक्ट आत्महत्या करायच्या हो माझ्या. नको मामा असा विचारही नका करू. तुम्ही त्यांना काहीतरी हे करा. त्यांच्या तोंडाला काहीतरी आळा घाल्या का ना बाबा पा. बर तू विचार 4 माणसामध्ये गेलं का तिला भुकत येतं 4 बायांमध्ये गेलं का भुकत येतं. लग्नामध्ये गेलं का तिला भुकत 10 वेळेस गेलं तिला भुकत. मामा अगं त्याची 4 बायांमध्ये वावरामध्ये भुकत आलं म्हटलं आता काय भुकू राहिलं या त्या बायामध्ये सासू आई बरी अशीच पहिल्यापासूनच अशी ती. बरं आता तो ठेकीचे सासू दावाचा ती शेजारीची का नाही हिला काय मुळ का हा त्यांच्या घरातले कुणी रडा नाही हिला असा गजर उठावला त्यांना दिला. बाबा 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 अखेर लोक तिच्या का बाई रडून दाखवलं असं मला रडता येतं. हा कौतिक करते कौतिक. ठकी कुठं आपण कुठं ठकीचे सुन ते सासू हसत आहे आणि मोठे गळे काढू काढू यांचं जास्त पिकत होतं तिथं. तुम्ही त्यांना सोडून या माहेरी गोड बोलून. काय ते गोड काय वाईट आलं. मग आता काय करता केवळ ठेवत्या केवळ सण करत्या. येईन मर्देकडे इकडे मला लय लोड आला. मी अशी कामात कोचा ना त्यांना कापप निघून जातील थोड्या दिवस अगं माहेरी. ते जाड शेप जरा काम होतंय का. माझ्या डोक्याला ताण आहे ना माझ्या डोक्याला किती ताण देतात त्या. काय म्हणते तिला कामात पोहोचा हा त्यांचं कोणतरी नातेवाईक अगं आहे. बाई रोज कुचितोय कामात हा मला तर ते ध्यान राही ना. मला रात्री कुचितो दिवसा कुचितो सारखी कुचितो तर ते नाही ते ध्यानातच राहणार नाही ती. मामा सांगत होते लय काम करते आता काय सांगते. हा का अगं तू एक नंबर गोर गोपाळीन पोरं सकाळी ना तू सांगू राहिली ना तिला काढून दे. मामा कधी मग तू सांगितलं त्याचा परपंच करते का मी काला करील. नाही तू करते का मी काला परपंच? करील सासरा आहे माझा तो. माझी सून म्हणजे एक लक्ष्मी दारात मग हा का आणि तू ना तू आवदसा अरे अवदास आहे मी तर मग तो सून कोणापासून पाहिली मापासूनच पाहिली म्या नसती भाषी करून आणली तर तो कुठून पाहिली असती ते सून? तर आहे हा? मग तो कुठून पाहिली असती रे आणि तुला तू यांच्या वळणावर गेली का तुम्ही सोडलं का आम्हाला त्रास देणं त्यांना नाही तर मला नाही तर त्यांना
त्यांच्या वळणावर कशी जाऊ मी? तुम्ही त्रासच जसा देताय, उठ बसतो आला उठ बसतो आला तुला मला त्यांना. मला तो सोडलंच नाही, स्वतःच्या नवऱ्याला नाही सोडलं. त्याचं जाऊ दे मरू दे ग, आमचे लय गेले आणि थोडे राहिले. तू तो अगं बोल, तुला तर त्याचं काय नाही, खरंय? तुला तर नाही, मी नवरा आहे. मला रात्र सोडित नाही ती, ऐका, सारखी बुकत राहते. मला दिवसा, तुम्हाला रात्री, मला म्हणून दिवसा. शिपताऱ्या तू हिची बाजू घेऊन बोलतो काय? शेतकऱ्यामध्ये काय अवदाशी? पापा आता तुम्ही काय म्हणे शिपतारा? अरे काय हाय का नाही तोंडाला तुझ्या हाड? तेच ना म्हणले, म्हणून शिपताऱ्या तू तिची त्या बाजू नवरा घेतो आडवा काय? बांधलाय पुढे तिला अगं काय? निपताऱ्या तोंडाची तू काय सांगते त्याला? काय तुला सांगितलं? काढून दे म्हणून. बरोबर आहे ना मग. तुला काय मी भाषी इड का करून आणली काय मला काशी दाखवायसाठी? मी नाही म्हटले काढून द्या, हं? त्यांनीच म्हणली नाही सांगितलं. तू? म्हणली नाही? त्यांनीच सांगितलं मला. तो तोंडामध्ये दगड घालू का? काला हं? नका. पुरी तुझी ती सासू होती ना, सावतर सासू, चांगली असेल. लय 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 माणसाला भारी, लय कामाचा हुरूप. या आता तुमचं म्हणून प्रेम. तर तिला वाट लावलं. तू एवढा सोप्पा आहे काय दाद्या? हे झाले मशिवानी जनावर, याला काम होत नव्हतं. त्याचं बळ तोंडात हे सगळं तर टोटल. काम खात काम, शरीर नाही खात, काम खातय. तुम्ही थोडे काम नाही करत, काम नाही करत. शेतातले घरचं करते. अर्ध तर मीच करते. मग इथून माग तर तू तर होती. आता मी तोच हा इकडचा डोंगर तिकडे, नाही. तिकडचा डोंगर इकडे इथून आणून पुढे तुला. होते तुम्ही. नाही तुम्ही नव्हत्या, पहिल्या होत्या ना तुम्ही. तर आता येले, नंतर मी आले. मग आता आले, काल तर आले मी. मी आज तू आले. मग अगोदर येले 5 नाही, वर्ष. मी आज आले. आजच आले. हं? आजच आले मी. अगं काय खेळवणपणा लावला. तोंडी नका लागाव सोन्याच्या, म्हणजे सोन्याच्या तोंडी नका तू लागाव. कोण सांगणार कोण मला? सांगणार तिची म्हणजे? बाजू घेऊन कोण? तुला मी बसायला असं टाकीन. हं. तुझ्या तुला पाठी आव जावं घालायचं बंद करील मग मी. पाठीच्या तिडा करी. तुम्ही सोडून द्या माहेर जाऊन. कुत्र्यावानी बुका सुटला. हा, तुझ्या पाठीचा ना कन्नडीला करी काना. हा, करशील ना. हा, आपलं नाव करशील जाऊ. करशील. तो हेच केलं आयुष्यभर. सोन्याची बाजू घेऊन राहिला, सुनाला बोट लावून राहिला काय? तू का आणि माई साधी? हाड हाड करू राहिला तू. तू का साधी का? हं? त्या भावाला फोन कर, इकडे फोन कर, तिकडे फोन कर. तुम्ही पहिला दिलेला त्रास म्हणून ते मला सांगते. नाही नाही नाही, तुम्ही पार मला खाऊ का ठेवू केलं. तुमचं काय म्हणणं आहे? मी तुमच्या बेन तोंड जोडू का घर सोडू? गजरा बस मनात सोडा. आलं ना, मनात माझ्या हं. तुला हागायचं सुद्धा बंद करीन, बाथरूम जायचं. म्हणजे माहीच मोरीन मला मुतायची हा. चोरी. काही मॅतीनं काही इटा दगड काही वाहिले का नाही वाहिले? तोंडाला आळा घाल, तोंडाला आळा घाल. म्हणजे मार खायचं नको बोलू. मार खायचं नको बोल. तू मारून तर दाखव फक्त. तू काय करशील? काय करशील? काय तुम्ही करशील? 2-3 दिवस जा माहेरी, मग आराम तुला करा. धमकी देत तू नको असतो. मला शिकू. ऐ, आराम करायला पाठवा ना थोडा दिवस. अगं, तू सुनत एकदा मग अपमान करते. म्हणजे सुनत एकदा मग अपमान कर. तू मला काही सोन्या देखत मारी सुटला काय? हा? माझा अधिकार आहे मारायचा. म्हणजे हं? अधिकार आहे? तो काचा अधिकार आहे? मग तू माझी बायको नाही का? हं? बायको नाही? बायको नाही? वा रे वा. वारे वार फेरवर नको म्हणून. मारतीची बाजू घेऊन इड माशी कमरेला तंडू पाय राहिला. कसे ठेवून बांधू राहिला. तू आज सुजिनाच सुजिन ना. हा, तो हेच केला हा, आतापर्यंत. हा. मग माणूस मध्ये जाऊन तोवर जाऊ. सुजवशील ना, हा, सुजवशील. जाय तुझ्या भाऊ जा. म्हणजे जाय भाऊ. मी कशी काय जाईन? आराम थोडा लिगत का नाही गपचीप? गपचीप लिगत का नाही नाही? गेले तर काहीतरी असं नका ना मामा, गोड बोलून माणूस पाठवायचे, मध्ये गोड जाऊ दे, बोलून. तो जाऊ दे. त्यालाच वर तुला लाज आहे का काही? सासूबाई लय त्रास दिला, तुम्ही थोडा दिवस जा. हा आराम ना. करून. हा, बर, जा जा. मी खाऊ घालेल तुला मामा. जर नाही आता या वयामध्ये मी कोर्टात खेचलं तर मला नावाची गजरी म्हणू नको. जा जा. तो पाय कसा सपाटा फिरवी ती. धमके देऊन द्याला. ते ना पाहुणे जेवढ उड्या हायचं. बरं झालं जरा आता शांत खाऊन झोपू. 2 दिवस तरी सुखात खायला भेटते. अर्धी चटकू चांगली खाऊ. इतकं तोंड तिला. बाबा बाबा अरे मामा, पहिले तुम्ही डोक्यावर चढवले म्हणून आता ये. अगं आता मला कुणाला 17 बायका होते, त्या केला लाडपत लाडाचा झाला फुल. मरू दे, आता काय विचार करते. मग आता काय करतो? मी आता आवरून घेते काम, तुम्ही जा त्यावर या परत. आला फोन तर मला सांगा. मी काय होतो, मी आराम करतो. हं. तुझा आता जिगिरीच्या भाव हा, पाहतो करण्याचं आता काय. सांगा त्यांच्या भावांना राहू दे म्हणा 2-1 दिवस तिथं. तो काय करण्याचा आहे तो मला माहिती. तो काय करतोय येऊन त्याची काय टपर आहे आपल्या पुढे बोलायची. जाते मी आवरून कांड घेते. आहे मला कांडा. त्याला 3 टाइम घरी माझी खायली तर मी त्याच्या घरी चहा पिले नाही. तो कांडा आहे मला. आणि तरी एवढं नाकवर करून हा. बोलून गेल्या. हा, तिचं कोण म्हणत होतं? फक्त आपण विचारत राहत हा सुना म्हणून. हा करू का हा, आराम? हा. विठ्ठला
ना लीक राहील बरं का. मोटर चालू केली, पाणी लय गळत इकडं. काय करतोय भाऊ? काय ते फोन नाही काय नाही कसं काय काय नाही आता हा ते हाणलं काय पावलं तुला आले तुमचं तर काय चालू आहे भाऊ. हा काय होतंय काय तुमचं सांग सांग काय होत काही एक विचार झालाय भाऊ, तो मेवण्याचा आणि तो लेकीचा. म्हणजे मला पार खाऊ का ठेवू केले, मला घरातून काढून दिलं दोघांनी. आता तुझी भाषा काल तुला काय बोलल बाबा तिथं लय कातून बिडली सासऱ्याचा आणि तिचा पक्का एक विचार झालाय. सासरा तिचा हम्म. मग तू काय त्रास देते काय त्यांना पहिल्यापासून तुला माहिती त्यांनाच मला किती गाजलं, त्यांनाच मला किती सासूरवास केला. त्याच्याकरता मी भाशी नेली सून. तर मी म्हणले माहिले चांगले दिवस येतील, तर तिनं मला काशी दाखवली. दोघा सासऱ्याचा आणि सुनाचा एवढा एक विचार झाला, इतकी त्याचे कान मग भरी तो तिला मला तो काढून दिलं. तो तिला जीव लावित असेल तो नवरा आणि मी काय करते? मग आता काय मग त्याचा कसं काय एक विचार झाला मग जाऊ दे, त्यांचा हा? एक विचार झाला ना हा. तर ते राहू दे त्यांना दोघांना तिथं. मग मी राहते तो का आता इकडं? आता इकडं राहून काय करते मग मला पर्यायच नाही. अगे आपलं घर बरं इकडं राहून काय आहे ते सांग बरं मला पर्याय चार- नाही, मायवाला न्याय केला तर चार बरा. लोक काय माहितील मला हम्म? 4 लोक म्हणजे बैल जवळ ठेवली आणि पोर तिला नांदती म्हणजे पहा आता हा म्हणजे पुरीला हे म्हणतील ना चढीक का पुरीनं सासू दिली काढू मग तिनंच काढून दिली ना. काय बोलत तू मी सरळ आता तो का हात पोलीस नव्हता तिच्या ठाक्या टाकायच्या का दोन? नाही, मी पोलीस हा? स्टेशनला जाऊन आहे ना तुमच्या तिघांचे नाव टाकून देते. कोणाचे या बाई तो टाकीते, मा का बरं मा भाऊजाईचं टाकीते, अच्छा, मा नवऱ्याचं टाकीते आणि तो लेकीचं टाकीते. अरे पण आमचा काय दोष ते तुमच्या घरात तुमचा जमाना आमचं काल नाव टाकी मग मा काहीतरी न्याय कर, आईला मा काय दोष न्याय कर. आणि तुला जर मला इड नसेल राहून द्यायचं तर मी पोलीस स्टेशनला जाते. काला जाते पोलीस स्टेशनला नान नंबर आता एक वय आहे का तुमचं भांडायला आणि तांडायला तूच हा? काय आता? आईला कसं परपंच चालला व्यवस्थित चालवायचा हा? ये बाया काही झालं का उठपळणीची सोनाची बाजू घेतो आणि मलाच बोलतो, सोनाची बाजू घेतो आणि मलाच बोलतो. अरे तू घे सोनाची बाजू, मी ते नाही म्हणते, पण माई का हाड करत्या? पण मी काय केलं? मी काय बिबे काढवले का? त्याचा नवरा बायको झाला हं? तुमचं जमायला पाहिजे ना हो या वयात आता का काही हा? आणि खुशाली बिंगुरी पोर खरा खेळ करू राहिली मावाला. मला नव्हतं वाटलं, मी भावाला पादरात घेतलं आणि सून मला अशी भेटल. त्या बाय मी काय तिला पाहायला नाही किंवा मला महापुरीने फोन करून सांगितलंय असं काही नाही. तू मा बहीण आहे ती ती माई पोर आहे आणि तो नवरा आहे. आता तुमचंच काय होतं तुम्हालाच माहिती. आता तू आली मी इकडं मोटर चालू केली ती इकडे पाणी लिक आहे तेवढ्यात तू आली नाही तू आज सुद्धा तरी फोन आहे का मला किती दिवसापासून तू आहे ना मला मान्य करता आला तर कर, नाही तर मी चालले पोलीस स्टेशनला. हा, मग आता मी मी- एवढ्यांची वरात काढीन. आता आला असतो मी तुझ्या बरोबर पण नेमकी मोटर चालू केली कांद्याला पाणी भरायला तू पाणी उद्या भर लागलं तर असं म्हणते का हा, मग पण आता मा पैसला कर, नाही तर बरं मग मग मी आता आहे काय ना- करतो मोटर बंद करतो हम्म, आणि तू चाल बरं हम्म. घरी चालतो हा चाल. तो भाऊ जाय पाहिजे चहा पाणी घे हा, जेवण कर नाही लगेच चाल, मला जेवायला नको खावायला नको, नाही पैसला कर. हा. नाही तर मग चाल, मी पोलीस स्टेशनला घेऊन मला. आता काय काय कोणत्या नाकाने जाते पोलीस स्टेशनला जाते हा? सगळ्यांची नाव. काही येडपणा करायचा काही पण असं चालत असतंय का चल चल. मी येतो चल आय, आय. मी मोटर बंद करतो हम्म. चल पाहुणा तर झोपेल काय बिनगोर झोपला, त्याला काय गरज पडली? ओ ये बा त्याला गरज थोडी. ये बा हं? हो दाजी त्याला काही गरज नाही माहीवाली. पर जेवणाचे डबे सुद्धा राहणार हा? असा जर गेला असता तर आता गळे काढू काढू रडले असते ये बाबा बाबा. आणि सुकाना बसले असते घरामध्ये. नका दोडा सोडा वारी बोलू हा? चांगले चांगले जाते अशी गाणे जाई नाही. ओ दाजी उठा ना उठावा काय लय निवंत झोपा द्या काय काम नाही काही काम होती नाही. काय काम नाही म्हणूनच भांडा काय कोण म्हण जिरत नाही तुम्ही जिरत हा आपली जिरावली ना. मग काय बोला त्या काय नाही हा कुशल बाई बहीण काढून दिली काही वाटत नाही का जीवाला काही हा आता काय वास यायला लागला काय का ग ऐ डुकरी तुला सांगितलं ना दारात पाहिजे असं नाही आपलं. तिकडच बोल,
माशी बोलू नको. डबा टाकीन मग डोक्यामध्ये. तिकडं जाळ कर, तो डबा मी बाजूला लोटू राहिले. हात हा. नको लावू सुना फळाचं आणलं मला. बरं आणलं. एखाद्याशी जरा भांडू नका जरा. डबा माडू अख्या टाकी सुटला. बरं काय झालं तुमचं, काय झालं ते? काय नाही तू आणलंय अब तोंड आज आहे का? जसं लग्न झाल्यापासून तोंड येते ना. तू तू आणलंय. मा बाजूनी बोलायला आला का त्याच्या अगं बाजूनी पाहिलं बोलतोय? अगं तसं नाही परत मी, पण लग्न झाल्यापासून त्याला माहिती आहे ना तोंडाचं तिला. चौघांचे नाव घालील कंप्लेंट मध्ये. कोणाच भावाले सोयरे तुमच्या दोघा नवरा बायकोंचे, सोयरे काय पोरीचं याच्या वालं. सोयरे तुम्हाला खर्च का मला भुंडायला त्याला पण तोंडाला नको. हे बघा मी काय म्हणतो, आता तुमच्या लग्नाला झाले 30-35 वर्षे, आता इतके दिवस वागवले ना, आता तुम्ही पोरं स्वरावारी करायला लागले आता. नाही. वागावली नाही, वागले. वागली माई वागले वागले. मग नाही तर याच्या जवळ कोण राहिलं असतं? नाही बरोबर कोणाला तोंड्याजवळ. पा दाजी बरोबर आहे, माई बाई चुकीची नाही बोलत. हं? हा तुम्ही कुशाल दोघं. माई पोर कुठे गेली माई पोर? दात हा? पाडीन ना दात तिचे तिला बोला बरं महापुरीला. हा काय म्हणतो? दात पाडीन दात. तो मागच्या टायमाला दात पाडला होता मावाला, तर मी सोन्याचा बसवला मा भावानं मला आता पैसे दिले. आकी जागी दिवाळीला गेले तो. द्या. पाहिलं का एकटी नाही तुम्ही एकटी भेटले का लगेच दम देऊ राहिल्या. दम द्यायला आली ना आली ना आली ना माझी सून आली आज. दम द्यायला आल्या काय ऐ काय बोलत आहे? सुनी घातली काय माय काय बोलत आहे? आता तुम्ही पाहिलं नाही का काय करायला धावल्या? हा, आता टाक्यात टाकशील आणि अगं ती लक्ष्मी तू केअर सुनी. तुला काय आत्या कळते का रे? कळतं ना. हा? आता नसून कळाली का कधी विचारा. ते वागाडे बाई एवढं काय. मी होते ना आत्याने कधी डबा नाही दिला. आज मी आहे ना डबा घेऊन आले होते. डबल त्यांचं जेवण झालं. सुसडी लय भारी म्हणून सुना ना. नाही पोर आहे ना तुम्हाला स्वयंपाक काय डबा तरी- स्वयंपाकाला लई इतकी हुशार आहे, इतकी हाताला चोईन पुरीच्या. सासूला तर कधी आवरायची नाही. होय का? सासूचं फक्त तू तोंड तिची चालत चव विचारायला आला काय इड? नाही तो त्या पोरीच्या हातची चव तुला माहित नाही मला का? माहिती आहे, पहिला लई स्वयंपाक करायचं. हा? ए बुवा हा. एकदा म्हणलं उन्हाळ्या दिवस शेंगोळा खाऊ सुद्धा हा. या आवता आज आग ठेवून शेंगोळा झाड केलं. का जुलाब लागले मॅम माझ्या मामांना माहिती का मामाने खाल्ले सुद्धा नाही. मामा काय रे, तुला जिलेबी जरा वाळत आली चांगली. कोणला? तुला? मला काच काय येत रे? मी असंच परपंच ती काय उन्हाने केला. म्हातारी झाली का रे? मी हा? असंच परपंच केला. हा. काय बोला त्याला दाजी. आता त्याची सून लय भारी भारी खाऊ घाली ती. तू मला पाहून आळ्या नको आहे पिळा का? मला पाहून आळ्या पिळा देऊ नको शिस्ती. बरं दाजी आबा. नाही तर काय तुला लय ध्यान येतं काय? त्या भावाची उचल टाक करीन तेवढं तोंड फोडी. म्हणजे मला पिळती तुम्ही ना तिच्या नादी नका लागू. एका डाळाला काय होईल माहिती काय? तुम्ही रट्टे खायचे काय टाळते चालते. हा तिने फक्त मामुळं मर्जी राखली. नसताना जमा फार देऊ मोकळं होय. काय आता हे वय फार का तिचं? काय ये. घेते मग आता तू सून नांदवितो का? नाही नाही मामा फार अरे लोक नका. काही तुला या वयामध्ये शेण घालतील का नाही? तो अंडामध्ये हा मग असं नाही दाजी. हा? तोंड वाश्या. आता तुम्हाला मी दाजी जर काय म्हणते? तुम्हाला यायचं ना या त्याला. बाई कसा बाई आ! कसा मारितो या बाई. अहो, काय- कसा क्या? मारितो पाय. कसा मारितो पाय. तोंडवायचं म्हणते तोंड फोडी. अहो दाजी हं? तुम्हाला यायचं ना आता नाही लावित तोंड आहे मी. का ध्यानावर? तो जरा. माकडं तोंड नाही सोडा धडत, नाही. काळ्या मुकड्या गड. माल जो कुतू द्या दर्शक हा कुतू द्या दर्शक. हा. कुतूचे झाले आता राहू द्या. हा पहा बरं. त्याला वळा नाही ते बा. अगं गप्पा काय रे? मला वळण नाही तुला आता आदुपरी मला वळण नाही असं ते ना वाटतं. तुमच्या खाणं गेलं तुमच्या खाणं. हम्म. बरं दादा बघ, बांधू तोडू नका, व्यवस्थित वागा. हा खुशाल काढून जाते काय आता. आम्ही नाही काढलं ऐ, आता 2-3 जरा तू काम जरा इथं तोंड बंद तोंड कर. तेच बरं का, इथं तोंड तोंड तेच. बंद कर तोंड. हा. हा तू परत म्हणू नको मी अंगावर टाकलं. काय नाही. हा, तू मार वाटलं चुकली तर. बरं ऐका हा तो अधिकार आहे. पाहुणे हा आता ते त्या रूम मध्ये झोपते आम्ही या रूम मध्ये झोपतो. हा, हा. तर पोरं चालत जाते नाव त्यांनी पोरं बोलायचं जरा ते बर ते बोलायला लागलं की ना मला कसं काय लागलं ते बोलला नाही का कसं आणा पोरला इकडं आणा पोरला इकडं. काय करायचं कोणत्या पोराला तिच्या पोराला खबर? ते नाही बा बोलला ते ना बायको सांग तिला कोणी ते विचारलं आधार आमाशी काय तिला विचार ते दोघं झोपेला असल्या तुझी रातची 90 उतारली का? रातची 90 उतारली तुझी वाली? नाही ती मी तुला कवा सांगितलं पोराला इकडे बोलव म्हणून? तू नाही का काल त्याला तिला मला जर त्यांचा परपंच होऊन द्यायचा नसता तर मी लोकांची करून आणायची, तुम्ही घरातली का करून आणली? लय पोराला रातचं खोडीची इकडे बोलवायला, लय खोडीची गोवाला उड पाहुणे दाबायला. बरं आता ते लाईट लावून झोपलो त्यांना हा
बोलायला लागले म्हणजे लाईट कायला चालू करायची हिने लावली ना अचानक लाईट आजची त्याची धावपळ झाली का माप नाही परत. का बरं तू आज करते खोडे अशा खोडे का बरं करते बरं जाऊ मग दे तुला आता. महापुरीचा परपंच होऊ द्यायचं नाही का विचार बरं तिला विचार. काय खरं आहे की आता काय बोलावं मामाने सांगितलं. बरं आम्ही नावतो सांगितलं अगं, तुला काय झडपट झाली का गोळा बसला तो तो बाबतीत करीते रे मी मग मा काय सासूर वाशे तो बापाला सांग ना. हं? सांगितलं ना केरसुनी मामाने. बोला ना एक शब्द अय! तू ऐकतील केरसुनी- चर्चून वाजते का माझ्या सुनाला हं? खरंच केलाय सासूला रोजच करत्या या दिवसभर. केरसुनी आणि या पान भऱ्यानी मला पार येडीना बैरी करून तुले माझ्या केर सुना भरीन चर्चून करून म्हणून तुले. चर्चून नको म्हणू माझ्या हा. नवऱ्याने बस एक गप्पा तिला मारत सुनबाई नाही, म्हण तिला कामाला भाषाबाई कामाला. म्हण अरे मग काम ठेवायला काम धंदेच करायचे आता रात्री आता गप्पा मारायचे गप्पा मारायचे दिवस आहे का ते पाहिलं का आता रात्री कामच करायची काम नाही रात्री मारा तुम्ही गप्पा गोष्टी तरी नाही मारून देते लगेच लाईटी बंद. मग उलट लाईट बंद केलं चांगलं ना पण आम्हाला लाईटी चालू असल्यावर लय बोलायचं तुई असतं. पोर खेळवण रे तो बायको वाणीच लय खेळवण. लाईट चालू केलं म्हणजे हा. सगळं दिसतं ना खिडकीतून तो बायकोला असंच केलं आपल्या आई बापांना. तोंड सांभाळ हम्म. कधी तू गप रे तू गप. हा गप्पन बाद झालं गंज निम्म आयुष्य घातलं तो जवळ गप्पन रिकामी नाही आता तो ऐकून घ्यायला. हं? गप्पन तू महापुढे येऊ नको हं? महापुढे येऊ नको नाही तुला या बाय दाजी याला काय दाजी हा. फुकट एका धीराने टाकेल तुमच्या त्या बाय जवळ. पाहू दे मला कुदू नका हो इकडे लय लहान नका जाऊ द्या. लय पोरा सोरावानी करायला लागली तुम्ही वा इकडे मारायला कुदतो. ओ मामा, काय राव तुम्ही हिला ठोकेन मी तुम्ही ठोकून जाम करी ठोकून तुला जाम एवढंच जमलं. हा तेव्हा मी लय झाडे मला किती ठोकलं काय वाजत नाही आपलं वाकवीन ठोकून आपल्या नादी लागलो मामा वाच- बरं बा तुम्ही तिकडे ठोका नाही तिकडे कोणाला उराव बसा मा परत येऊ नका मी पोर दिली संपल्या विषयी बाई तुला जसं राहायचं तसं राहील आणि तिला हाय तसं बाई, राहायचं तसं राहील मी हाय तुला जीव लावायला हा मी काय तुमच्यात भाग घेणार नाही आता मग तुम्हाला हे असंच वागायचंय का मला सांगा तुम्ही तिघ बरं मा काहीच संबंध नाही करू याच्यामध्ये. का एखाद्याची येर बारव. मी तर हा. मामा आहे म्हणून मी तर टिकले सासूबाई असं तर मी टिकलेच तेव्हा नाही. पाहिलं ना मग तूच ठीक आणि मी एक काम करते मीच येर बारव बरी ती. काय लाव? हा. आता ए जाऊ दे काय काय जाऊ दे आत्या, ए गजरे जाऊ दे अगं तर रे तो आत्याला ए चप्पल कुठे आहे माझी? अच्छा चाल नंतर घाला चप्पल अगं पळला ए गजरे काय तुम्ही पोरसोरावरी वागत आहे? हा बाराच्या भाव जायचे तुम्हाला देईल माहिती काय पळायला जाणार मला बाराच्या भाव जायचं बरं नाही मी तर सोडणार नाही तुम्हाला बाया गेल्याची तर दुसरी सोडणार नाही मी कडी फोडायलाच पाटील मग तुमची नाही का ती हा तुमची रांडा बहीण ती गेली असती ना हा ती नाही का रांडकी बहीण हा मग ती करून घेतली हा ती तुम्हाला आता बोंगून आणली चला वा लवकर वा गेलं बघ ते स्वांग पुढे काय बस भांडत